शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे त्या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिल्या गेलेल्या शिव्या तुम्ही मोजल्यात का? या शिव्यांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त संख्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांची आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? यात मी फक्त मराठी भाषेतील पुस्तकेच धरलेली आहेत. मराठीमधील या पुस्तकांचे लेखक कोण यासोबतच शिवाजी कोण होता या पुस्तकातील महाराजांची प्रतिमा, हे पुस्तक वाचायचे की नाही आणि वाचताना कशाचे भान ठेवावे, वाचक स्वतः कुठे कमी पडतो, त्याला कसे भुलविले जाते, असे अनेक मुद्दे या पुस्तकामुळे झालेल्या वादाच्या प्रकारामुळे आपल्या समोर येतात. नमस्कार इतिहास मित्रांनो, सर्वप्रथम पानसरेंच्या त्या पुस्तकाच्या प्रकाशकाला अगदी खालच्या पातळीवर जाऊन आई बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या त्या आमदाराचा निषेध करतो आणि मुख्य विषयाला सुरुवात करतो. शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या लेखकांची यादी मी आधी सांगतो. यामधून इतिहासाचा सखोल अभ्यास नसणारे वगळलेले आहेत. शिवरायांच्या बद्दल अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी केलेली शिवरायांचा अपमान करण्याच्या प्रयत्नाच्या नादात त्यांची स्वतःचीच लायकी दाखवून देणारी, स्वहस्ते स्वतःच्याच श्रीमुखात भडकावून घेणारी वक्तव्ये हा एक वेगळा स्वतंत्र विषय असल्याने तो सुद्धा या भागापुरता बाजूला ठेवलेला आहे आणि फक्त महाराजांचा एकेरी उल्लेख हाच मुद्दा विचारात घेतलेला आहे. राजकारण आणि समाजकारण यामध्ये जास्त सक्रिय असलेल्या व्यक्ती सुद्धा यात बाजूला ठेवलेल्या आहेत. आता इतिहास संशोधक, अभ्यासक म्हणून शिवचरित्रावर लिखाण केलेल्या प्रसिद्ध मान्यवर लेखकांपैकी ज्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केलेला आहे त्यांची नावे सांगतो. इतिहासाचार्य वी का राजवाडे, प्रबोधनकार के सी ठाकरे, वासुदेव शास्त्री खरे, पांडुरंग पिसुर्लेकर, शन ना जोशी, दी वी काळे, दत्तो वामन पोतदार, वा कृ भावे, रियासतकार गो स सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, नरहर कुरुंदकर, मु ना जोशी, कमल गोखले, ग ह खरे, पु म जोशी, गो त्र्यंग कुलकर्णी, रा वी ओतुरकर, ग भा मेहेंदळे ही फक्त मान्यवर इतिहास लेखकांची नावे आहेत. याशिवाय 1970 सालापर्यंत इतर अनेक अपरिचित, अप्रसिद्ध इतिहास लेखक होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या पुस्तकात किंवा लेखात शिवाजी महाराजांचा उल्लेख सतत आणि कटाक्षाने एकेरीच केलेला आहे. श्रीमानयोगी कादंबरीमुळे प्रचंड प्रसिद्धी पावलेल्या रणजित देसाईंनी त्याच कादंबरीत त्यांच्या मनोगतात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केलेला आहे. या सर्वांप्रमाणेच पानसरेंनी सुद्धा त्यांच्या त्या पुस्तकात महाराजांचा उल्लेख बहुतांश वेळा एकेरी केलेला आहे. मग फक्त पानसरेंच्या वरतीच महाराजांचा अपमान केल्याचा आरोप का, यावर माझे मत सांगतो. पानसरे वगळता महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांची नावे शिवछत्रपती, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती, युगप्रवर्तक शिवाजी, युगप्रवर्तक शिवाजी महाराज, शककर्ता शिवाजी अशी आहेत. यामधील कुणीही थेट पुस्तकाच्या नावात महाराजांचा फक्त शिवाजी असा एकेरी उल्लेख केलेला नाही. काही ना काही आदरार्थी विशेषण किंवा महाराज, छत्रपती ही महाराजांची सन्मानदर्शक पदे यामध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर पानसरेंनी थेट पुस्तकाचे नावच शिवाजी कोण होता असे ठेवले, हे नक्कीच खटकण्यासारखे आहे. पुस्तकाच्या आतील मजकुरात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणे आणि थेट पुस्तकाच्या नावात एकेरी उल्लेख करणे यामध्ये नक्कीच फरक आहे. पानसरेंनी अगदी छत्रपती शिवाजी महाराज असे शब्द वापरून पुढे कोण होता असे नाव दिले असते तरी त्यातील कोण होता हे खटकणारच. आता दुसरा मुद्दा सांगतो. जी 18 लेखकांची यादी मी सांगितली त्यातील ग भा मेहेंदळे वगळता बहुतेक सर्व लेखकांचे लिखाण इसवी सन 1970 पूर्वीचे आहे. त्या काळात महाराजांचा या लेखकांनी केलेला एकेरी उल्लेख कुणाला खटकत नव्हता असे दिसते आणि यामागील कारण त्या लेखकांनी महाराजांची महानताच त्यांच्या पुस्तकात मांडलेली आहे हेच असावे असे दिसते. दगलबाज शिवाजी हे प्रबोधनकारांच्या पुस्तकाचे एकेरी नाव ते पुस्तक त्याच जुन्या काळातील असल्याने खपून गेले.
शिवाय प्रबोधनकारांनी त्या पुस्तकात महाराजांचा गुणगौरवच वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. काहीसा तसाच गुणगौरव पानसरेंनी सुद्धा केला आहेच की. मग चुकले कुठे? तर साधारण 1980 नंतर महाराजांचा उल्लेख एकेरी करण्याची पूर्वीची रूढ पद्धत जवळपास बंद होत आली होती. मातृभूमी स्वतंत्र करणारे, रयतेला जपणारे 18 पगड जातींना एकत्र करून अद्वितीय आणि अतुलनीय असा इतिहास घडविणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, हे वास्तव जास्त प्रखरपणे मांडले जाऊ लागले. आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करणे हा महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे, ही भावना जोर धरू लागली. सर्वत्र ठळकपणे ती निदर्शनास येऊ लागली. एकेरी उल्लेखाला जागोजागी मोठा आणि तीव्र विरोध होऊ लागला. देवी देवतांचा एकेरी उल्लेख करण्याची प्रथा आहे, त्यामुळे तसेच केवळ आत्यंतिक आपलेपणामुळे महाराजांचा उल्लेख सुद्धा एकेरी केला तरी काही बिघडत नाही, हे पूर्वी सांगितले जाणारे कारण कितपत खरे आहे हे तसा उल्लेख करणाऱ्या तत्कालीन लेखकांनाच माहिती असेल. पण आज मात्र हे कारण चालतच नाही हे उघड दिसते आहे. ते कारण त्याच्या जन्मजात लंगडेपणामुळेच निधन पावले असावे का, अशी शंका यावी अशी परिस्थिती सध्या आहे. अशा या काळात इतर बहुतेक सर्व लेखक पुस्तकाच्या नावात आणि आतील मजकुरात सुद्धा महाराजांना आदरार्थीच संबोधत असताना पानसरेंनी मात्र त्यांच्या पुस्तकाच्या नावातच, शीर्षकातच एकेरी उल्लेख केल्याने ते खटकणार हे साहजिकच होते. पानसरेंनी त्या पुस्तकात महाराजांच्या बद्दल जे काही सांगितले आहे ते त्यांना त्या पुस्तकाचे नाव एकेरी न ठेवता आदरार्थी ठेवून सुद्धा सांगता आलेच असते की. मग पुस्तकाचे नाव आदरार्थी ठेवायला अडचण काय होती, हा प्रश्न जरूर विचारला जाणार. त्यामागचे अगदी महत्वाचे कारण आता सांगतो, कारण यामागची सर्व मेघ, मर्म, कळ याच मुद्द्यात दडलेले आहे. श्री राजा शिवछत्रपती हा संपूर्ण महाराष्ट्राला नुसते उच्चारताच भारावून टाकणारा महामंत्र आहे. जणू हा महाराष्ट्राचा संजीवन, चिरंजीव असा प्राणमंत्रच आहे. आता महाराष्ट्रातील जनतेवर इतका प्रचंड प्रभाव असणाऱ्या या नावाचा आणि शिवरायांच्या इतिहासाचा आपल्या हेतूंसाठी, स्वार्थांसाठी, विशिष्ट अशा विचारसरणीसाठी आणि मुख्यत्वे सत्तेसाठी, राजकारणासाठी आणि विरोधकांवर हल्ले करण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी करणाऱ्या संघटना, पक्ष इत्यादींचा अजेंडा काय असतो? हिंदुत्ववादी, हिंदुत्व विरोधी, समाजवादी, मार्क्सवादी आणि त्यांचे विरोधी, सेक्युलर, पुरोगामी, प्रतिगामी, ब्राह्मण विरोधी, ब्राह्मणवादी हे सर्वजण महाराजांच्या इतिहासाचा, चरित्राचा वापर आपापली तत्वे, धोरणे, विचारसरणी वगैरे बरोबर कशी आहे ते सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यासाठी करीत असतात. यातून बहुतांश वेळा महाराजांच्या इतिहासाची एकांगी मांडणी केली जाते. हे जसे समाजवादी म्हणा, कम्युनिस्ट म्हणा, पानसरेंनी केले आहे, तसेच इतर सर्व वादीवाल्यांनीही केलेले आहे आणि अजूनही तसे केले जातच आहे. यामागे मूळ कारण आहे सर्वसामान्य लोकांच्या मनातील शिवाजी महाराजांविषयीची आत्यंतिक श्रद्धेची, भक्तीची, अभिमानाची, आपलेपणाची उत्स्फूर्त भावना. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सर्वसामान्यांच्या मनात एकमेव, सर्वश्रेष्ठ, सर्वकालिक राजा म्हणून सर्वोच्च स्थानी आहे. पण आपल्या याच भावनांचा वापर करून आपल्या समोर महाराजांचे एकांगी चित्र रंगविले जात आहे. महाराजांची एक विशिष्ट प्रकारचीच प्रतिमा आपल्या समोर उभी केली जात आहे. हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. महाराजांच्या बद्दल आपल्याला परस्पर विरोधी असे काय काय सांगितले जाते त्याची काही उदाहरणे सांगतो. महाराज हे हिंदुत्ववादी होते आणि नव्हते. महाराज धर्मनिरपेक्ष होते आणि नव्हते. समाजवादी होते आणि नव्हते. मुस्लिमांचे विरोधक होते आणि नव्हते. गोब्राह्मणांचे प्रतिपालक होते आणि नव्हते. महाराजांना विरोध ब्राह्मणांनी केला आणि मराठे हेच महाराजांच्या स्वराज्याचे शत्रू होते. शिवस्वराज्य धर्मरक्षणासाठी होते आणि नव्हते. महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा होता आणि तसा नव्हता. दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी या व्यक्ती महाराजांच्या गुरु होत्या आणि नव्हत्या. आता या सर्व बाबींपैकी एखादी बाब आपल्याला पटते कशी,
तर ती तशी मांडणी करणारा व्यक्ती महाराजांच्या चरित्रातील त्याला सोयीचे तेवढे घेतो, नको असलेले बाजूला ठेवतो आणि सखोल अभ्यासाचा आव आणत समतोल मांडणीचा दावा करीत, लेखन कौशल्याचा वापर करीत, मूळ महत्वाचे पुरावे अर्धवट सांगत तर कधी दडवून ठेवत, काही खोटे पुरावे सुद्धा सादर करीत बेमालूमपणे ती बाब तुमच्या गळी उतरवतो. ती बाब तुमच्या गळी उतरते कशी? तर फक्त आणि फक्त तुम्हाला शिवचरित्राचे सर्व मूळ पुरावे अर्थासकट माहिती नसतात म्हणून तुमच्या गळी उतरते. शिवचरित्राचा सखोल अभ्यास तुम्हाला नसल्याने कुणीही यावे आणि तुम्हाला काहीही पटवून द्यावे असला प्रकार होत असतो. आता यावर जालिम इलाज काय? तर शिवचरित्राचा स्वतःच नीट अभ्यास करणे, म्हणजे शिवचरित्राचे सर्व उपलब्ध पुरावे स्वतः अभ्यासणे आणि त्यातून स्वतःचा निष्कर्ष काढणे. आता पुढचा प्रश्न म्हणजे शिवचरित्र समजून घेण्यासाठी वाचायचे म्हणजे नक्की काय वाचायचे? तर मान्यवर इतिहास संशोधक लेखकांची पुस्तके तर वाचायचीच, पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्या लेखकांच्या पुस्तकांच्या सुरुवातीला किंवा शेवटी जी संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली असते त्या यादीतील सर्व पुस्तके वाचायची, कारण त्या मूळ संदर्भांमध्येच शिवचरित्र ज्यावर आधारलेले आहे, उभारलेले आहे ते सर्व मूळ पुरावे असतात. तसेच संदर्भ अजिबात न दिलेली शिवचरित्रावरील पुस्तके या बाबतीत संपूर्णपणे निरुपयोगी आणि टाकाऊ ठरतात. पानसरेंचे शिवाजी कोण होता हे पुस्तक महाराजांच्या कार्याची एकांगी मांडणी करणारेच आहे, पण ते महाराजांचा अपमान करू पाहणारे नक्कीच नाही. ऐतिहासिक सत्य म्हणून त्या पुस्तकातील कोणते मुद्दे बरोबर आहेत आणि कोणते चुकीचे आहेत ही सर्वस्वी वेगळी बाब आहे. त्याचे परीक्षण मूळ पुराव्यांच्या आधारावर सहज करता येते. पानसरेंचे ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. त्यातील काही बाबी बरोबर आहेत, पण ते एका विशिष्ट विचारसरणीला अनुसरून लिहिलेले आहे, त्यामुळे त्यात कोणत्या महत्वाच्या बाबींना बगल दिली गेली आहे ते सुद्धा तुम्ही जरूर शोधा. आणि हाच निकष निरनिराळ्या विचारसरणीच्या लेखकांनी महाराजांच्या वर लिहिलेल्या पुस्तकांना सुद्धा आपण लावायचा आहेच. जसजसे शिवचरित्राबद्दलचे तुमचे वाचन वाढत जाईल आणि महाराजांच्या बद्दल परस्पर विरोधी मांडणी करणाऱ्या पुस्तकांच्या मधील दोन्ही बाजूंनी त्यांच्या त्यांच्या समर्थनात दिलेले सर्व पुरावे तुमच्या वाचनात येतील, ते तुम्हाला समजत जातील, तसतसे कोण खरा आणि कोण खोटा याचा निर्णय करण्याची क्षमता तुमच्यात नक्की येईल. मित्रांनो, या भागात सांगितलेल्या अनेक मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.